जय मित्रांनो, मी दीपक कुंदवाडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे स्टडी गट्टा. मित्रांनो, आता आपण बऱ्यापैकी सगळ्या मॅथचा सिलेबस वगैरे कव्हर केला असाल किंवा एसएससी जीडीला लागणाऱ्या सगळ्या सब्जेक्टचा सिलेबस कव्हर केला असाल. पण आता हे शेवटचे काही दिवस आहेत, तुमच्याकडे शेवटचे 30 दिवस आहेत आणि या शेवटच्या 30 दिवसामध्ये ना भरपूर मुलांच्या कमेंट होत्या की सर पीवायक्यू सिरीज चालू करा, मराठीमध्ये चांगली अशी पीवायक्यू सिरीज नाही अजून, तर ती चालू करा. तर त्यासाठी आजपासून मी ही पीवायक्यू सिरीज चालू करतोय आणि फक्त इथे पीवायक्यू मी सोडून घेत नाही, तर मॅथमॅटिक्सचे आपले मिनी मॉक टेस्ट होत आहेत. ठीक आहे, डेली मिनी मॉक टेस्ट होत आहेत ॲपवर आणि त्या मॉक टेस्टचं सोल्युशन सुद्धा मी इथे देत आहे. ओके, म्हणजे आज जी मी घेणार आहे 20 फेब्रुवारी 2024 ची शिफ्ट 1 ची 20 क्वेश्चन सॉल्व्ह करून घेणार आहे मॅथमॅटिक्सची झालेली. पण यापूर्वी हा व्हिडिओ बघायच्या पूर्वी ना याची आपली टेस्ट झाले, त्या टेस्टची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल किंवा ग्रुपवर मिळेल. तर ती टेस्ट सॉल्व्ह करा आणि त्या टेस्ट सॉल्व्ह केल्यानंतर हे व्हिडिओज बघा, जेणेकरून तुम्हाला काय होईल की टेस्ट सॉल्व्ह करा, तिथं तुमची प्रॅक्टिस होईल, मॉक द्यायची तुमची तयारी होऊन जाईल आणि तिथं तुमचे जे क्वेश्चन चुकतात ते तुम्ही इथं बघू शकताय. जर टेस्ट द्यायची नसेल डायरेक्ट बघा, काही प्रॉब्लेम नाही, कारण इथं क्वेश्चन आणि आन्सर तुम्हाला दोन्ही सोल्युशन एक्सप्लेनेशन सोबत देणार आहे. पण आता जे मी सॉल्व्ह करणार आहे या लेक्चरमध्ये जी 20 क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहेत, ती 20 क्वेश्चन सॉल्व्ह करताना त्याचं जे माझं सॉल्व्ह करण्याची पद्धत असेल ती एक्झाम ओरिएंटेड असणार आहे. ओके, म्हणजे परीक्षेमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे आहेत प्रश्न. ओके, लेक्चरमध्ये आपण सॉल्व्ह करतो त्या पद्धत वेगळी असते, म्हणजे सेमच मेथड असते, पण तिथं कसं डिटेल एक्सप्लेनेशन लिहिलेलं असतं. ठीक आहे, तिथं पेनचा वापर जास्त केला असतो कारण डिटेलमध्ये लिहत असतो आपण. ओके, पण इथं या ठिकाणी मला डिटेलमध्ये लिहायचं आहे का नाही, इथं मला जे तुम्हाला एक्झाम मध्ये ज्या पद्धतीने सोडवावं लागेल त्या पद्धतीने मी सॉल्व्ह करेन, जेणेकरून तुमची एक्झाम ओरिएंटेड प्रॅक्टिस सुद्धा होत राहील. ओके, तर सुरू करूया आजच्या पेपरला. तर आजच्या यामध्ये मी 20 फेब्रुवारी 2024 ला जी एक्झाम झाली त्यातल्या मॅथचे 20च्या 20 क्वेश्चन शिफ्ट 1 चे घेणार आहे. तर बघा, स्टार्ट करूया आपण. तर क्वेश्चन नंबर फर्स्ट बघा, काय क्वेश्चन विचारलेला. एक क्रिकेट संघातील 7 पुरुषांचे वय 26, 25, 21, 29, 24, 28 आणि 22 आहे. त्यांचे सरासरी वय किती आहे विचारायचं आहे. यांच्या बेरीजला आपण काय करतो, भागायले 7 करतो. इथं मी काय करतो, बेरजेवरून सॉल्व्ह करतो. डायरेक्ट काय करतो, पहिला युनिट डिजिट काढून घेतो. 6 आणि 5 किती होईल, 11. 11 आणि 1 2 होईल. 2 आणि 9 11, परत 1 मिळेल. 1 आणि 4 5. 5 आणि 8 किती मिळेल मला, 5 आणि 8 मिळेल मला किती, 13 मिळेल. म्हणजे 3 3 आणि 2 परत काय मिळेल, 5. म्हणजे यांची जी बेरीज होणार आहे, ओके, यांची जी बेरीज होणार आहे त्यांचा युनिट डिजिट मला किती मिळाला, 5 मिळाला. आता मी काय करतो, सरासरी गुणले एकूण विद्यार्थी करतो. माझा युनिट डिजिट 5 कुणाचा येतो बघा, 7 चोक 28, युनिट डिजिट 8 आला, हे तर येणार नाही. 7 त्रिक 21 नाही येणार. 7 5 35, याचा युनिट डिजिट किती येतो, 5 येतो, कारण 7 5 काय होईल, 35 होईल. 7 दुनी 14, 4 येतो, हे पण येणार नाही. म्हणजे माझं आन्सर काय असणार आहे, ऑप्शन 3. ओके, या सगळ्याची बेरीज करण्याऐवजी युनिट डिजिट मी सॉल्व्ह करू शकतो का, कारण का मला एकूण विद्यार्थी गुणले सरासरी, म्हणजे एकूण विद्यार्थ्यांची बेरीज मिळेल. आणि इथं पण काय मिळणार आहे, एकूण विद्यार्थ्यांची बेरीज. दोन्हीच्या काय केले मी, युनिट डिजिट एकच स्थानावर अंक काय केले, कम्पेअर केले, शोधले, तो जो मॅच होईल ते माझं आन्सर असणार आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 2 काय आहे बघा. एका खुर्चीची चिन्हांकित किंमत 2000 रुपये आहे. 20% आणि X% अशा सलग 2 सूट दिल्यानंतर खुर्ची 1400 रुपयांना विकली जाते, तर X चे मूल्य किती. आता काय सांगितले त्यांनी, चिन्हांकित किंमत म्हणजे MRP 2000 आहे. ओके, त्याच्यावर काय केलं त्यांनी, 20% सूट दिले. 20% सूट दिले म्हणजेच कितीला असणार आहे ती विकली, 80%ला. 80%ला विकले असणार आहे, म्हणजे 80 भागिले 100 गुणले, परत काय केले त्यांनी, X% सूट दिले. परत काय दिले त्यांनी, X% सूट दिले. आता ती मला सूट माहिती नाही म्हणून मी काय करतो, याचा डायरेक्ट रेशो काढून घेतो. विकले कितीला सांगा, 1400 रुपयाला. मग मला इथं काय मिळेल, यांचा रेशो मिळेल. ओके, आता मी काय करतो, किंवा आपण जसं नॉर्मली सॉल्व्ह करतो इथं परत X वजा 100 भागिले 100 पण घेऊ शकता, पण त्याच्यापेक्षा ही रेशो मेथड चांगली आहे. आता इथं आपण काय करून घ्यायचं, रेशो काढून घ्यायचा. कसा काढणार तो बघा, इथं ह्या 2 शून्यला हे 2 शून्य मी कॅन्सल करतो, या शून्याला हा शून्य आणि या शून्याला हा शून्य कॅन्सल झाला. इथं काय झालं, 8 दुनी 16 बरोबर, इथं काय होईल 14. कितीनं भाग जाईल सांगा, 82 16 आणि 2 7 14, रेशो काय मिळाला 8 7.
बरोबर, म्हणजे 8 वर 7 झाले, म्हणजे 1 रुपयाची इथं सूट मिळाल्या. कितीवर मिळाल्या? 8 रुपयावर. गुणले 100 करा, किती येईल? 8 दुनी, किंवा डायरेक्ट सॉल्व्ह केला तरी तुम्हाला कळते की 12.5% याचं उत्तर येणार आहे. लक्षातच ठेवायचं, 1/8 म्हणजे किती असणार आहे? 12.5%. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. ए आणि बी दोघेही त्यांची घड्याळे 5,000 रुपये प्रति घड्याळ या दराने विकतात. इथं लक्षात घ्या, जी विक्री किंमत आहे ती 5,000 आहे दोघांची पण, ए ची आणि बी ची पण. त्यानंतर काय सांगितलंय बघा, ए ला 25% नफा मिळतो. आता 25% म्हणजे काय? 1/4, म्हणजे त्याने 4 ला घड्याळ घेतला असलं तर विकणार कितीला? 5 ला, म्हणजे काय झाला? 25% नफा झाला. त्यानंतर बी ला 10% नफा होतो, तोटा होतो, सॉरी, बी ला 10% तोटा होतो. म्हणजे बी न जर 10 रुपयाला घड्याळ घेतला असलं तर विकला असणार कितीला? 9 ला. कारण 10% म्हणजेच काय? 1/10. 10 वरून काय होणार? 1 वजा होणार, तोटा झाल्यामुळं. ओके, आता इथं काय होऊ शकतं बघा. आता त्यांनी मला सांगितलंय, असं ज्या वेळेला मी रेशो लिहितो तर रेशो प्रोपोर्शन मध्ये शिकलोय आपण. इकडली किंमत जी असते ती खरेदी किंमत असते आणि इकडली किंमत असते ती विक्री किंमत असते, सेलिंग प्राइस. पण त्यांनी काय सांगितलंय की दोन्ही घड्याळांची विक्री किंमत 5,000 आहे. ओके, मग इकडली किंमत तर सर मला सेम पाहिजे. मग ही किंमत सेम करायला मी काय करेन? यांच्या लसावीने यांना गुणेन. म्हणजे याला मी 9 न गुणेन आणि याला मी 5 न गुणेन. मग नवीन रेशो काय होईल बघा, ए चा 9 चोक 36 आणि 9 पाचा इकडे सेमच होणार आहे. आणि बी चा रेशो काय येईल? 10 पाचा 50 आणि 9 गुणिले 5 इकडे सेमच होणार आहे. आणि आपल्याला आता सेलिंग प्राइस नको, आपल्याला फक्त कॉस्ट प्राइस पाहिजे आहे, कारण खरेदी किमतीचे गुणोत्तर विचारले ना. मग इथं सिंपल बघा, ए ची खरेदी किंमत किती आली? 36. आणि इथं मी चुकून 10 लिहिले, वेट, इथं मी लिहीन 50, कारण 10 गुणिले 5 काय होईल? 50 होईल. ए ची खरेदी किंमत 36, बी ची खरेदी किंमत 50. 18 दुनी 36 आणि 25 दुनी 50, गुणोत्तर काय येईल? 18 25, ऑप्शन 3. आता तुम्ही म्हणाल सर थोडंसं फास्ट होतंय, बरोबर, थोडं फास्ट सांगालाय तुम्ही किंवा थोडंसं फास्ट सॉल्व्ह करायलाय. तर पेपरला या स्पीडनं सॉल्व्ह केला तरच तुमचा 20 मिनिटात मॅथमॅटिक्स कव्हर होणार आहे, नाहीतर होणार नाही. त्याच्यामुळं आजपासून आपल्या ज्या 30 PYQ सिरीज होणार आहे, ठीक आहे, आजपासून 30 दिवस कंटिन्यू तुमच्या एक्झामच्या डे पर्यंत 30 PYQ येणार आहे. मी मॅथमॅटिक्सचे सोडून 30 शिफ्टचे पेपर तुमचे सॉल्व्ह करून घेईन आणि त्यामध्ये हीच मेथड असेल, ठीक आहे, हेच शॉर्टकट असतील. प्रत्येक गोष्ट शॉर्टकटने सॉल्व्ह केली जाईल, जेणेकरून तुमच्या डोक्यामध्ये छापलं जाईल ते, ठीक आहे. तुमच्या डोक्यात बसलं पाहिजे की बाबा अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं. आता बघा इथे काय सांगितलंय, 2 ट्रेन एकाच वेगाने विरुद्ध दिशेने जात आहेत. आता वेग समान आहे, वेग समान आहे म्हणजे काय? S1 = S2. दोघांचा वेगवेगळा वेगळा असला तर तो काय असणार आहे? समान असणार आहे. त्यांनी काय सांगितले, जर प्रत्येक ट्रेनची लांबी 320 मीटर असेल, दोघांची पण लांबी काय आहे? 320 मीटर आहे. आणि त्यांनी काय सांगितले, एकमेकांना 18 सेकंदात ओलांडतात. एकमेकांना त्यांना क्रॉस करायला 18 सेकंद लागतात. तर प्रत्येक ट्रेनचा वेग किती? प्रत्येक ट्रेनचा वेग किती? आता S1 अधिक S2 ला मी काय करतो? x मानतो. ओके, S1 ला पण x आणि x2 ला पण x, म्हणजे x अधिक x होईल 2x. दोन्ही ट्रेनची स्पीड काय झाली? S1 अधिक S2 काय झाली? 2x झाली, बरोबर. त्याचा अंतर किती आहे? हे पण 320 मीटर आहे आणि दुसरी ट्रेन पण 320 मीटर आहे, कारण दोघांची लांबी 320 मीटर दिल्या. 320 गुणिले 2 किती होईल? 640. दोघांची लांबी किती झाली? 640 मीटर. भागिले काय करेन? 18 सेकंद, कारण डिस्टन्स भागिले टाइम करतो स्पीडसाठी. ओके, आता मला दिलंय कशामध्ये? मीटर प्रति सेकंद मध्ये. आन्सर कशा आहेत? किलोमीटर प्रति आवर मध्ये. म्हणजे गुणले 18/5 केलं तर मला काय होईल? हे किलोमीटर प्रति तास मध्ये कन्वर्ट होईल. आता 18 ला 18 सर कॅन्सल होईल, 5 एके 5, इथं बघा 5 एके 5, 5 दोन्ही 10, 5 8 40 होईल, बरोबर. आणि इथं 2x बरोबर 128 आहे. बे के बे, बे सक 12, बे चोक 8, x बरोबर किती येईल मग? 64 किलोमीटर प्रति तास सर, बरोबर. ऑप्शन 3. क्लिअर आहे, काय अवघड नाही. त्यानंतर बघा पुढचं, 7200 रुपये म्हणजे 7200 रुपये PQR मध्ये अनुक्रमे 1:2, 4 आणि 3:2 या प्रमाणात विभागले आहेत. R चा वाटा किती आहे विचारला. ठीक आहे, सिंपल आहे. रेशो पहिला सर आपण काय करू? सॉल्व्ह करून घेऊ. 1:2, 4 आणि 3:2 आहे म्हटल्यावर सर प्रत्येकाला जर मी 2 न गुणलं, काय रेशो आहे? 1:2, 4 आणि 3:2 आहे. सर प्रत्येकाला या जर मी 2 न गुणलं तर काय होईल? या 2 ला हे 2 कॅन्सल होईल, म्हणजे 1 आहे असं राहील. बेचोक 8 होईल.
आणि 3/2 ला 2 कॅन्सल होईल, 3 आहे सर आहे. रेशो काय झाला माझा 1:60 8 3 झाला. किती रुपये आहेत रे 7200. 7200 भागिले काय करणार सर मी कुणाचा काढायचा आहे आर चा वाटा. पण भागिले पहिला काय करायला लागेल टोटल न करायला लागेल. 8 आणि 3 11 आणि 2 8 11 आणि 1 12 गुणले काढायचा कुणाचा आर चा वाटा. मग आर चा वाटा किती आहे 3 गुणले 3 करा. 12 1 12 12 संग 72 600 गुणले 3 किती येईल 1800. म्हणजे आर ला किती रुपये मिळतील 1800 रुपये मिळतील. ऑप्शन 3 आहे. ओके त्यानंतर बघा नेक्स्ट एम एन नवास्ता आहे. तर एम अधिक एन आणि एम वजा एन सिंपल आहे. एम अधिक एन म्हणजे काय एम आणि एन ची बेरीज 9 आणि 6 15 आणि एम वजा एन 9 वजा 6 करा 3 3 5 15 3 1 3 ऑप्शन सिंपल. चला पुढे बघा क्वेश्चन नंबर 7 7 अधिक 33 40 गुणले 44 भागिले 2 22 गुणले 5 5 25 44 दुने 88 880 गुणले 25 करा 25 0 0 25 साठी 220 आजच्याला 25 साठी 200 आणि 220 22,000 ऑप्शन 3 सिंपल आहे. चला पुढे बघा जर आयताची लांबी 18.28% वाढवली असेल तर क्षेत्रफळ अपरिवर्तित ठेवण्यासाठी त्याची रुंदी किती टक्क्यांनी कमी करावी. लक्षात घ्या आयताची लांबी जी आहे ती काय सांगितले त्यांनी 14.28% वाढवले आणि 14.28% म्हणजे 1/7. 14.28% म्हणजे 1/7 म्हणजे लांबी काय केली असणार आहे 7/8 केली असणार आहे. आणि त्यावेळेला मला रुंदी काय मिळेल रुंदी किंवा रुंदीला आपण इंग्लिश मध्ये ब्रेड म्हणतो ना तर बी लिहितो मी. ओके ब्रीड किंवा रुंदी काय असेल रुंदी किती टक्क्यांनी कमी करावं लागेल ज्यामुळे काय सांगितलं नाही क्षेत्रफळ अपरिवर्तित राहिलं पाहिजे म्हणजे क्षेत्रफळामध्ये चेंज झाला नाही पाहिजे. मग जर क्षेत्रफळामध्ये चेंज होत नसेल तर मी तुम्हाला सांगितले काय करायचं 7/60 जर लांबी झाली असेल तर रुंदी काय करायचं 8/7 करायचं. म्हणजे क्षेत्रफळ काय होणार आहे क्षेत्रफळ काय असते या दोघांची बेरीज असते 8/7 56 आणि 8/7 56. क्षेत्रफळ काय होईल इक्वल राहील अपरिवर्तित राहील. आता त्यांनी काय विचारले रुंदी किती टक्क्यांनी कमी करावी. रुंदी किती टक्क्यांनी कमी झाले सांगा 8/7 झाले 1% कमी झाले कितीवर 8 वर गुणले सर 100 करा. 1/8 भागिले 1/8 गुणले 100 किती येतं 12.5 कुठे दिसतोय ऑप्शन 4 बरोबर. चला नेक्स्ट सॉल्व करा. एका वस्तूची विक्री किंमत 5175 रुपये आणि त्यावर 25% सूट देण्यात आली आहे. ओके तर वस्तूची चिन्हांकित किंमत काढायची आहे. वस्तूची चिन्हांकित किंमत म्हणजे काय एमआरपी काढायची आहे. एमआरपी वर 25% सूट दिले म्हणजे विक्री कितीला केली असणार आहे 75%ला 75 भागिले 100 बरोबर विक्री किंमत किती आहे 5175. चला 25 त्रिक 75 25 दोन्ही 50 0 25 7 175 3 1 3 3 संग 18 बरोबर आणि 3 9 27 इथं भागिले 100 आहे तिकडे गेल्यावर गुणले 100 म्हणजे जी माझी एमआरपी असणार आहे चिन्हांकित किंमत असणार आहे ती 6900 ऑप्शन सेकंड. क्लिअर अगदी व्यवस्थित बघा काय वापरलेलं नाही बेसिक मध्ये ह्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या सगळ्या लेक्चर मध्ये एक्सप्लेन केल्या जातात. ओके लेक्चर केला नसाल YouTube वर फ्री लेक्चर्स आहेत माझे ते करू शकता. बॅच मध्ये आहेत बॅच जॉईन करू शकता. बॅचची पण प्राइस फक्त खूप कमी ठेवले मी 5 तारखेपर्यंत 200 होती ती आणि 2 दिवस तुम्हाला एक्सटेंड करतो वाटलंच तर बॅच मध्ये करा किंवा YouTubeचे फ्री करा काही प्रॉब्लेम नाही. पण ही जी मेथड आहे ह्या ज्या गोष्टी आहेत जे फास्ट सोल्युशन आहे हे डोक्यात छापलं पाहिजे तुमच्या. ओके आणि ते छापल आपल्याला 3 क्वेश्चन पेपर 30 क्वेश्चन पेपर अशा पद्धतीने सॉल्व करायचे. पहिल्या क्वेश्चन पेपर पासून 30 क्वेश्चन पेपर पर्यंत तुम्ही कंटिन्यू सिरीज करा. कंटिन्यू A to Z जर कंटिन्यू सिरीज केला तर 100% तुम्हाला या मेथडनं या स्पीडनं सॉल्व करता येईल. ओके कारण जी मी मेथड वापरतोय किंवा ज्या स्पीडनं सोडवतोय जिथं मी कॅल्क्युलेशन करतोय जिथं शॉर्टकट मारतोय ते तुम्हाला प्रॅक्टिस होऊन जातील बघून फक्त. ठीक आहे त्याच्यामुळे 30 दिवस इथून पुढे कंटिन्यू आपल्याला राहायचं आहे. 30 टेस्ट सॉल्व करायचे आहेत आणि त्याचं व्हिडिओ सोल्युशन पण बघायचं आहे. चला क्वेश्चन नंबर 10 40 वर्षाच्या रकमेवर मिळणारे साधे व्याज 205 आहे तर वार्षिक व्याजदर किती. चला 40 वर्षाचं SI जे आहे ते काय 2/5 भाग आहे कोणाचा मुद्दलचा म्हणजे 100%चा काय होईल 5 1 5 5 2 10 40 40 ला 40 कॅन्सल होईल रे SI बरोबर येईल माझं 1%. चला ऑप्शन क्लिअर. SI 1% म्हणजे काय सरळ व्याज 1% आहे म्हणजे व्याजाचा दर काय 1%. किती वेळ लागला रे सॉल्व कराय
5 सेकंद भरपूर आहेत माझ्यासाठी. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 11. 8 दिवस काम केल्यानंतर राखीला समजले की आतापर्यंत फक्त 10% काम पूर्ण झाले आहे. राखीपेक्षा 20% अधिक कुशल असलेल्या पूनमला ती नोकरीवर ठेवते. उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी त्यांना किती दिवस लागतील असं विचारले. आता बघा इथं कोण कोण आहेत? राखी एक आहेत आणि पूनम एक आहेत. आता राखी जी पूनम आहे ती राखीपेक्षा 20% अधिक कुशल आहे. 20% म्हणजे काय सर? 1/5%. म्हणजे राखीची इफिशियन्सी जर 5 असेल तर पूनमची काय असेल? 6 असेल. कारण 20% कुशल आहे म्हणजे 1/5. 5चं काय होणार? 6 होणार. आता त्यांनी काय सांगितले? 8 दिवस काम करून 10% काम पूर्ण केले. म्हणजे 10%ची व्हॅल्यू काय असणार आहे? 8 दिवस काम केले गुणले त्याची इफिशियन्सी किती आहे? 5 आहे. मग राहिलेलं काम किती आहे? 90%. मग 90% काम किती असणार आहे सांगा? 90% काम किती असणार आहे? 10%ची व्हॅल्यू किती आहे? 10%ची व्हॅल्यू किती आहे? 8 पंचे 40. 40 व्हॅल्यू जर 10%ची असेल तर 90%ची व्हॅल्यू काढा. 90%ची व्हॅल्यू किती येईल? 0ला 0 कॅन्सल होईल. 9 चोक 36. म्हणजे टोटल काम आता राहिले किती? 360 भागिले कोण करणार आहे? दोघे मिळून. दोघांची इफिशियन्सी किती आहे? 5 अधिक 6 किती? 11. 360 भागिले 11 कुठं दिसतंय? ऑप्शन ए. क्लिअर? चला पुढे जाऊया आपण. काय विचारले? क्वेश्चन नंबर 12. सिम्प्लिफिकेशन करायचं. आता इथं मी काय करू शकतो? पहिला हा सॉल्व्ह करायला लागेल मला. इथला काय होईल बघा? 96 गुणिले 2 भागिले 24. 24 एके 24. 24 चोक 96. 4 दोन्ही 8. म्हणजे याच्याबद्दल मला 8 मिळालं. आता इथं सॉल्व्ह करतो मी. इथं सॉल्व्ह करायला काय करायला लागेल मला? 36 गुणिले 4 भागिले 8 आहे. 8 एके 8. आणि इथं काय होईल सांगा? किंवा 4 एके 4. 4 दोन्ही 8. बेके बे. बेके बे 16. म्हणजे हे टोटल जर मी सॉल्व्ह केलं तर मला इथं 18 मिळेल. 18 गुणले 41. 41 गुणले 18 करा. 8 एके 8. ऑप्शन बघा एकातच आहे युनिट डिजिट. 738 माझं उत्तर बरोबर असेल. इथं पण काय केलं मी? पहिला हे सॉल्व्ह करून घेतलं. त्यानंतर हे सॉल्व्ह केलं. याच्यातून 18 मिळालं. 41 गुणले 18 केलं. इथं लिहत बसायचं नाही. 41 गुणले 36 सगळं लिहत बसायचं नाही. पेन वापरत सगळं लिहत बसला ना होणार नाहीत 20 मिनिटात क्वेश्चन. ठीक आहे. चला पुढे जाऊया. म्हणून ही मेथड फॉलो करा. क्वेश्चन नंबर 13 बघा. चक्रवाढ व्याजाने गुंतवलेले पैसे वार्षिक चक्रवाढ 20 वर्षात दुप्पट होतात तर किती वर्षामध्ये गुंतवलेली रक्कम 4 पट होईल? 20 वर्षात दुप्पट होतात म्हणजे 1 चे 2 होतात. किती? 10 वर्षात. 10 वर्षात दुप्पट होतात म्हटले. सॉरी 20 वर्षात नाही. 10 वर्षात दुप्पट होतात तर 4 पट होईल. किती वर्षात? आता 4 पट म्हणजे 1चं काय होणार आहे? 4 होणार आहे. काय झाले? 2चं 4 झाले. 2x झाले. मग मला सांगा दुप्पटचं 4 पट झाले म्हटल्यावर हा 2चा कितवा घात आहे? दुसरा घात आहे. 4 पट झाले म्हणजे 2चा कितवा घात आहे? दुसरा घात आहे. जर 8 पट असतं तर 2चा कितवा घात आला असता? तिसरा घात आला असता. म्हणजे जितक्या पट वाढले इथं 2चं 4 झाले म्हणजे दुप्पट झाले ना. कितवा घात करायला लागेल मला? म्हणजे 2चा वर्ग केलं तर 4 मिळणार म्हणजे दुसरा घात घेतला तर 4 मिळणार आहे. जितका घात घ्यावा लागेल त्या घातला काय करायचं? ह्या वर्षाला गुणायचं. म्हणजे दुसरा घात आहे म्हणजे वर्ग आहे. वर्ग जर असेल तर 10 गुणले काय करायचं? 2 करायचं म्हणजे 10 दुनी 20 वर्ष. 20 वर्षात चक्रवाढ व्याजाने ती रक्कम काय होईल? 4 पट होईल. ही कन्सेप्ट लक्षात ठेवायची. काय सांगितलं मी? दुप्पटचं 4 पट व्हायलेत. 4 काय आहे? 2चा वर्ग आहे. म्हणून जितकं वर्ष लागतात त्याला 2 न गुणायचं. क्लिअर? सिंपल आहे. चला पुढे बघा. क्वेश्चन नंबर 14. आता 44 आंबे 121 केळी आणि 11 सफरचंद आहेत. त्यांना अनेक ओळींमध्ये अशा प्रकारे लावायचे आहे की प्रत्येक ओळीत समान फळे असतील. प्रत्येक ओळीत एक प्रकारची फळे असतील. ओळींची किमान संख्या किती? आता त्यांनी काय सांगितलंय? प्रत्येक ओळीत समान फळ असायला पाहिजे. पहिली कंडिशन. ओके. आणि दुसरी कंडिशन काय? प्रत्येक ओळीत एक प्रकारची फळं असली पाहिजे. ओके. तर कमीत कमी अशा फळांची ओळींची संख्या, ओळींची किमान संख्या विचारली कमीत कमी. मग आता फळं किती आहेत सांगा? 44 आंब, 121 केळी आणि 11 सफरचंद आहेत. 11 सफरचंद आहेत. आता मला लाईन कमीत कमी हवे आहेत म्हटल्यावर फळं जास्तीत जास्त ठेवायला हवीत एका ओळीत. ओके. एका ओळीत फळं जास्तीत जास्त ठेवायला हवीत आणि जास्तीत जास्त फळांची संख्या जर मला काढायची असेल तर या तिघांचा मला काय काढावं लागेल? मसावी काढावं लागेल. एसएफ काढावं लागेल. आणि सर मला 44, 121 आणि 11चा एसएफ क्लिअरली दिसतो की 11 आहे. मग 11 जर एसएफ असेल तर मला प्रत्येक ह्याच्यात किमान 11 फळे ठेवावं लागतील. ओके. 11च्या आत तर मी ठेवू शकत नाही तरच मला न्यूनतम संख्या मिळेल. मग 44
फळं असतील तर 11 फळांच्या किती ओळी तयार होतील? 11 चोक 44. 121 फळं असतील तर 11 फळांच्या किती तयार होतील? 11 एके 11 आणि 11 एके 11, 11 ओळी तयार होतील. आणि 11 फळं जर असतील 11 फळांची एक ओळ तयार होईल. ओके. 121 आहे ना? 11 बरोबर आहे. काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे टोटल किती तयार होतील सांगा? 11 चोक 44, 11 एके 11, उरला 11, 11 एके 11 आणि इथं पण एकच ओळ तयार होईल. म्हणजे किती तयार होतील टोटल? 4 आणि 11 15, 15 आणि 1 टोटल 16 ओळी तयार होतील बघा. ऑप्शन ए. टोटल किती तयार होतील? 16 ओळी तयार होतील. त्यानंतर क्वेश्चन नंबर 15 बघा. एका वर्षात सपनाचा आहे हे सपनाचा झाले थोडा सपनाचा सरासरी मासिक खर्च वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यासाठी 1100 रुपये, पुढील 5 महिन्यासाठी 1000 रुपये आणि शेवटच्या 4 महिन्यासाठी 1200 रुपये होता. एकूण वार्षिक बचत 1300 रुपये असल्यास सपनाचे सरासरी उत्पन्न किती? आता त्यांनी काय दिलाय? सरासरी खर्च दिलाय, पण किती महिन्यांसाठीचा? 3 महिन्यांसाठीचा, 5 महिन्यांसाठीचा आणि 4 महिन्यांसाठीचा. आता 3 महिन्यासाठी किती आहे? 1100. म्हणजे एकूण 3 महिन्याचा किती असेल? 11 गुणिले 3 3300. 3 महिन्याचा एकूण बचत किती झाली ते सॉरी एकूण खर्च किती झाला? 3300. आता पुढच्या 5 महिन्यासाठी दिलाय त्यांनी 1000 रुपये. बरोबर? म्हणजे टोटल 5 महिन्याचा असेल 5000 रुपये. आणि पुढच्या 4 महिन्यासाठी त्यांनी दिलाय किती? 1200 रुपये. म्हणजे पुढच्या टोटल 12 महिन्यासाठी किती होईल? 12 चोक 4800. आता टोटल महिने किती झाले? 12. एकूण बचत किती झाली? एकूण खर्च किती झाला? 0 0 8 आणि 3 11 होईल. हातच्याला जाईल 1 5 आणि 5 10 आणि 3 13. टोटल बचत किती झाली? 13100. सर मला विचारले काय? मासिक उत्पन्न. उत्पन्न म्हणजे काय असते? एकूण खर्च अधिक त्यांची बचत. बचत किती दिले? एकूण खर्च तर माझा किती मिळाला? 13100 आणि बचत किती दिली त्याची? वार्षिक 1300. बचत किती आहे? 1300. म्हणजे एकूण उत्पन्न निघेल. एकूण उत्पन्न किती निघेल मग? 3 4 आणि इथं पण 4 होईल. 4400 एकूण उत्पन्न झालं भागिले सरासरी काढायची म्हटल्यावर मला भागिले 12 करावं लागेल कारण 12 महिने आहेत ना. मग किती होईल सरासरी? 12 एके 12, 12 दोन्ही 24, 2 शून्य आहेत असं. 1200 रुपये कुठे दिसतात बघा? ऑप्शन 3. म्हणजे तिची मासिक उत्पन्न किती आहे? 1200 रुपये. महिन्याच्या उत्पन्नाची सरासरी किती आहे? 1200 रुपये. चला त्यानंतर क्वेश्चन नंबर 16. आर एखादे काम 90 दिवसात पूर्ण करतो. एकूण कामाचे किती टक्के काम 45 दिवसात पूर्ण करेल? आता 90 दिवसात पूर्ण कराल तर 45 दिवसात करायचं. 90 दिवसात तो 100% काम करायचा. 45 दिवस म्हणजे 90च्या निम्म झाले. 100च्या निम्म करा 50%. ऑप्शन 1. कायच लिहायला लागत नाही. चला क्वेश्चन नंबर पुढं 17. 2320 रुपयांची जुनी बॅट खरेदी करून त्याच्या दुरुस्तीवर 180 रुपये खर्च करतो आणि 2400 रुपयांना विकला तर तोट्याची टक्केवारी मला काढायचा आहे. तोटा काढायचा आहे. ओके. पूर्ण वाचत बसला नाही तरी चालते. इतक्या गोष्टी जरी तुमच्या लक्षात आला तरी चालते. आता एकूण बॅट किती रुपयाला पडली? 2320 रुपयाला खरेदी केलाय आणि 180 रुपये त्याच्यावर खर्च केलाय. म्हणजे टोटल किती होईल बघा? 2500 होईल का? टोटल 2500 झालं. पण विकलाय कितीला? 2400ला. विकलाय कितीला? 2400ला. 2 शून्यला 2 शून्य कॅन्सल करा. 25 ची बॅट होती विकला 24ला. तोटा किती झाला? 1 रुपयाचा. किती रुपयेवर? 25 रुपयेवर. गुणिले 100. 25 चोक 100. चला ऑप्शन 4%. म्हणजे त्याचा तोटा जो आहे तो 4% झाला. क्वेश्चन नंबर 18 बघा. एका विद्यार्थ्याचे परीक्षेत 75% गुण मिळवले आणि 60% गुण मिळवलेल्या दुसऱ्या विद्यार्थ्याच्या गुणापेक्षा 30% अधिक गुण मिळवले. म्हणजे काय सांगितले त्यांनी? 75% आणि 60% यांच्यातला डिफरन्स जो आहे तो किती टक्केचा आहे? 15%चा आहे आणि त्याचीच व्हॅल्यू किती आहे? 30 आहे. तर परीक्षेतील एकूण गुण काढा. आता 30 ही 15%ची व्हॅल्यू असेल तर 100%ची व्हॅल्यू काढा. 15 एके 15, 15 2 30, 100 गुणले 2 200. ऑप्शन 4. क्लिअर? सिंपल आहे. इतकंच दिले. ओके. चला क्वेश्चन नंबर 19. काय आहे बघा? 175 गुणले 72 भागिले 24. आता पहिला इथं मी भागाकार करतो. 24 एके 24, 24 त्रिक 72 होईल. बरोबर? 3 5 15, 3 7 21 आणि 3 7 21 आणि 1 22. हातच्याला जाईल 2. 3 एके 3 आणि 2 5 होईल. अधिक 5 आहे. म्हणजे किती होईल सांगा इथं? 530 गुणुले 20 आहे भागिले 2 आहे. बेके बे बेंदा आहे 20. 530 गुणले 10 5300. ऑप्शन ए फर्स्ट. क्लिअर? 5300 याचं काय असेल? उत्तर असेल. आणि शेवटचा प्रश्न बघा. 20
क्वेश्चन नंबर 20 काय, एका परीक्षेत उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांपैकी 93% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि 9275 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. समजा 100% विद्यार्थी असतील, 100% विद्यार्थी असतील, त्यातले पास झालेत किती, 93%. तर नापास किती झाले असणार आहेत, 7%. आणि हे जे 7% नापास झालेत त्यांची व्हॅल्यू दिली आम्हाला 9275. तर परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या म्हणजे 100% विद्यार्थ्यांची संख्या काढायची आहे मला. 9275 ही किती टक्क्याची व्हॅल्यू आहे, 7%ची. तर गुणिले 100%ची व्हॅल्यू काढा. कितीने भाग जाईल बघा, 25 चोक 100, 25 त्रिक 75, बरोबर. किंवा थांबा, 4 ने भाग देत नाही तर 7 ने भाग जातो डायरेक्ट. 7 एके 7, 7 एके 7 होईल. ओके, राहिले किती 22, 7 त्रिक 21, राहिले किती 17, 7 दुनी 14, राहिले किती 3, 7 35. 1325 गुणले 100 करा. 1325 आणि 2 शून्य आहेत असं सर, 1,32,500 ऑप्शन 3. आणि इथं आपले 20 पैकी 20 क्वेश्चन सॉल्व्ह झालेले आहेत. किती वेळ लागला रे, हार्डली 20 मिनिट. ओके, 20 मिनिटामध्ये. आणि तुम्हाला मी सांगत सॉल्व्ह करतोय म्हणून 20 तिथे 22 मिनिट लागले असतील. ओके, सांगत सॉल्व्ह करतोय म्हणून वेळ लागला असेल थोडासा. पण हे जर डायरेक्ट सॉल्व्ह करायला बसलं तर न एक्सप्लेन करता 15-16 मिनिटात मित्रांनो गणित कव्हर होऊ शकतं. ठीक आहे, पण काय, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत. ओके, क्वेश्चन वाचला की लक्षात आलं पाहिजे की बाबा काय दिले, समजलं. आणि कन्सेप्ट क्लिअर करायचे असतील तर लेक्चर्स करावे लागतील. लेक्चर्स तुम्ही आतापर्यंत केला असाल, फक्त आता लेक्चर मधल्या मेथड थोड्याशा, जिथं आता तुम्ही म्हणत असाल की सर तुम्ही कन्सेप्टमध्ये किंवा टॉपिक शिकवताना अगदी डिटेलमध्ये सांगता आणि आता इतकं फास्ट घेताय, तर ह्या मेथडनं तुम्हाला जावं लागेल आता शेवटचे 30 दिवस. कारण 30 दिवसात तुम्हाला ही जी प्रोसेस आहे, जी शॉर्टकट वापरायचे आहेत, जे तुम्हाला तिथल्या तिथं सॉल्व्ह करायचं आहे, जास्त लिहायचं नाही, बुद्धीचा जास्त वापर करायचा आहे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना, डोक्यामध्ये जास्त कॅल्क्युलेशन करायचं आहे. ह्या गोष्टी हे 30 दिवस प्रॅक्टिस केला तर तुमचा 30 दिवसानंतरचा जो स्पीड आहे तो असा असेल, जो आता मी सॉल्व्ह करतोय तो. ओके, तर आजची ही पूर्ण डिटेल मी सॉल्व्ह केलेली आहे. याची टेस्ट सुद्धा आपण सकाळी घेतलेली आहे. जर टेस्ट दिला नसाल तर टेस्ट सॉल्व्ह करा, ते टेलिग्राम चॅनलवर भेटेल. आणि तुम्हाला जर असे 30च्या 30 क्वेश्चन पेपर किंवा 30च्या 30 व्हिडिओ सिरीज पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतर मित्रांना देखील शेअर करा. चलो बाय, जय हिंद.